2/3 प्लस 5/4 प्लस 7/8 आहे का नाही? तर पहिले काय करू, या सर्वांचा काय करू आपण, लसाई काढून घेऊ. अशा प्रकारे आला की प्रश्न काय करायचा, याचा लसाई करायचा. आता यांचा लसाई येतोय 24. किती येतोय? 24 आला. आता म्हणजे आपण छेद सर्वांचा काय केला, समान केला. आता 3 8 24 होते का नाही? 3 8 24 म्हणून या अंशाला काय करायचं, 8 न गुणायचं आहे अंशाला. आलं का ध्यानामध्ये? आता 4 सक्क 24 म्हणून या अंशाला 6 न गुणायचं. बरोबर. त्याच्यानंतर 8 त्रिक 24 म्हणून या 7 ला किती न? 3. बरोबर. आता 8 दोन्ही किती होतात? 6 पंचे 7 त्रिक 21 आणि या सर्वांची बेरीज किती येते? 67 होती. किती होती? 67. हे आपलं उत्तर. आलं का ध्यानामध्ये? समजा अशा प्रकारे नसल तर मग काय करणार, असा समजा नसल तर मग 24 दुने 48. बरोबर का नाही? 67 मधून 48 गेले, 19 राहतात आणि छेद जशाचा तसा. अशा प्रकारे असं, अशा प्रकारे. आलं का ध्यानामध्ये?